भगवानगडाचं सप्ताह तर सुरू झालाय, पण सप्त्यात काय सुरू झालंय हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, एवढ्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची रॅली बाबांना नेण्यासाठी भगवानगडावर आली आणि आम्ही या रॅलीच्या मध्यभागी होतो, कारण गाडी चालवायला आमचे रामदास महाराज होते. यांना मी दिसलो ती हे मला डायरेक्ट भेटायलाच आली. याला म्हणते भाऊ दिलदार माणसं. आता बाबा राहतात बसलेत, त्यांच्यासोबत छोटे बाबा आणि प्रकाश महाराज सुद्धा. फायनली आम्ही बडेवाडी गावात पोहोचलो, पण गाडी कुठं पार्किंगला लावू असं म्हणत असते ना आमचे राम. स्वामीजींचा फोटो घेतला आणि तेवढ्यात मला फॉलोअर्स भेटले. त्याच्यानंतर मी दर्शनाला आलो. एवढी गर्दी होती आणि दिनभाऊ त्या गर्दीत फोटो काढत होते. तेवढ्यात बाबा सुद्धा आले. आता भगवान बाबांच्या 92व्या नारळी सप्ताहाला प्रारंभ आज होणार होता आणि फुलं पण टाकायची होती. प्रकाश महाराजांकडे बघून बाबा काहीतरी बोलले आणि बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच प्रकाश महाराज हसायला लागले. बाबा म्हणते अरे जोक तर पूर्ण होऊ दे. त्याच्यानंतर बाबा आमच्या स्वामीजींना म्हणले तुम्ही या आणि तुमच्या हातांना फुलं टाका. मग ब्राह्मणाने स्वामीजींना टिळा लावला आणि त्याच्यानंतर स्वामीजींना पूजा वगैरे केली. बरं, त्याच्यानंतर आमच्या माऊलींनी आम्हाला झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या वाटल्या. बरं, पुष्पवृष्टी झाल्यानंतर सगळेजण बाबांचं दर्शन घ्यायला लागले. एवढ्या गर्दीत सुद्धा महाराजांसोबत फोटो लोक काढतच होते. प्रकाश महाराजांसोबत. त्याच्यानंतर शिवराज महाराजांनी पकवाज वाजवला आणि आमचे बाबा पण होते. बरं, आता यांना कोण ओळखतंय कॉमेंट मध्ये सांगा. आमच्या स्वामीजींना जय हरी घालून इकडे चर्चेत आलतो, पण इकडे बाबा पंक्तीत जेवायला बसले होते. बरं, असेच तुम्हाला बॅकग्राऊंडचे व्लॉग बघायचे असतील आपले तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.